सदस्य खोडके. अमरावती जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत आपण या ठिकाणी 24-25 मध्ये 48,506 घरं आपण उत्तरात म्हटलंय. आता आपण म्हटलंय की 50,856 घरं मंजूर झाली आहे. परंतु यामध्ये आपण उत्तरामध्ये म्हटलंय फक्त त्यापैकी 39,928 लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. त्याच्यानंतर दुसरा हप्ता 4,237 आणि तिसरा हप्ता आपण जो दिला आहे तो फक्त 1,378 आणि त्यापैकी फक्त 366 लाभार्थ्यांची घर पूर्ण झाली आहे. मग बाकीच्यांची घर का अपूर्ण झाली आहे याच्यामध्ये आपण शासन पैसा पाठवतो तर त्या ठिकाणी पैसे देत असताना टप्पा 2 असेल, टप्पा 3 असेल किंवा टप्पा पहिला असेल त्याने 39 घरापेक्षा पैकी फक्त 6,000च घरं या ठिकाणी झाली आहे. म्हणजे ज्या आपण पैसे पाठवतो त्या ठिकाणी असणारे अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतो का किंवा त्या ठिकाणी ग्रामीण भागातले जे काही सामान्य लोक आहेत, गरीब लोक आहेत त्यांना घर मिळालं पाहिजे म्हणून ही योजना आली आहे. मग ते लोक वारंवार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे जातात, पैसे मागतात पण त्या ठिकाणी दिल्या जात नाही. म्हणून अशा अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार काय? आणि ज्या पंतप्रधान आवास योजनेपासून जे वंचित आहे, ग्रामीण भागातली सगळ्यांकडे जागा आहे पण त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी पैसे नाही म्हणून ही पंतप्रधान आवास योजना आणली आहे. तर त्यांचा सुद्धा सर्वे करून लवकरात लवकर त्यांना सुद्धा आपण या योजनेमध्ये सामावून घेणार का? आणि दिरंगाई होत असेल तर त्या अधिकाऱ्याला आपण त्या ठिकाणी समन्स देऊन किंवा कारवाई करून त्याच्या सूचना आपण लवकरात लवकर देणार का जेणेकरून सामान्य माणसाला घर मिळेल? यासाठी आपण सूचना आमच्या अमरावती जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आपण देणार का? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारलेला आहे मी सदस्यांना सांगू इच्छितो की अमरावती जिल्ह्याचं आता जे उद्दिष्ट होतं, जे मागणी होती ती 54,898 घरांची होती आणि त्यातल्या 50,997 घरांना आपण मंजुरी ऑलरेडी दिलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की पहिला हप्ता 43,245 त्यांचे आकडा तर कमी सांगितलं उत्तरात दिलं पण दिवसेंदिवस आकडा एका दिवसात पण हा आकडा वाढत असतो. त्यामुळे 43,245 घरांना पहिला हप्ता दिलेला आहे. सदस्यांना मी सांगतो की ही टप्पा 2 मधली यादी आहे. हा टप्पा आता चालू झालेला आहे. मार्चमध्ये आपण त्याला मंजुऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्या अगोदर काही घरांना मान्यता दिलेल्या होत्या. टप्प्याटप्प्यानं घर तयार होतं. घर काय 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात तयार होत नाही. त्यामुळे माझं आपल्याला सांगणं हे आहे की आपण जो सांगितलेला आकडा खरा आहे की पहिला हप्ता 43,245 घरांना दिलाय, दुसरा हप्ता 7,090 घरांना दिलाय. ज्या ज्या टप्प्यात घराचे काम पुढे जाईल त्या त्या टप्प्यात हप्ता दिला जाईल. त्याच्यात कुठली अडचण येणार नाही. आणि या योजनेमध्ये कुठल्याही लाभार्थीला कुठल्याही अधिकाऱ्यानं त्रास दिला किंवा हप्ते देण्यासाठी जर भ्रष्टाचार किंवा पैसे मागण्याचा कोणी प्रयत्न केला तर एकाही अधिकाऱ्याला सोडलं जाणार नाही. तशा सूचना खाली दिलेल्या आहेत. आणि घरकुलाच्या बाबतीत कुठल्याही अधिकाऱ्याचा कुठल्याही कर्मचाऱ्याचा लाड केला जाणार नाही. एक जरी उदाहरण आलं तर त्याला तातडीनं त्याच्यावर कारवाई केली जाईल. याच्याबद्दल सदस्य महोदयांनी निश्चिंत राहावं. प्रश्न क्रमांक